मंगळवारी दिनांक 10 रोजी दुपारच्या सुमारास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका माथे फिरूने केल्यानंतर बुधवार दिनांक 11 रोजी आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते। मात्र सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला मात्र दुपारनंतर हिंसक वळण लागले। बुधवारी परभणीत बंद पुकारण्यात आला होता, मात्र सकाळी सुरू असलेले हे आंदोलन दुपारनंतर अचानक हिंसक झाले। जमावाच्या एका गटाने अचानक दुकानावर, वाहनांवर दगडफेक करत जाळपोळीचे प्रकार केले। शहरातील विसावा कॉर्नर येथे दुकानांवर ठेवलेले पाईप व टायर्स या आंदोलकांनी जाळले। त्यानंतर त्या आंदोलकांनी दुकानांवर आपले लक्ष वेधत दुकानाच्या लावलेल्या पाट्या तोडण्यात तसेच दुकानावर दगडफेक करण्यास सुरुवात केली। यावेळेस आंदोलकांनी तुफान दगडफेक केली। या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, मात्र हे आंदोलन थांबत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। पोलीस आणि आंदोलक यावेळेस आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले। या प्रकरणातील आरोपीची कसून चौकशी करून यामागे कोण सूत्रधार आहे हे तपासावे, या मागणीसाठी हे आंदोलन यावेळेस करण्यात आले आहे। सध्या पोलिसांनी सर्व शहरावर ताबा घेतला असून आंदोलकांना पांगवण्याचे काम सुरू आहे, तर अग्निशमन दल हे देखील घटनास्थळी जाऊन आग विझवण्यात आली आहे। शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। प्रशासनाच्या वतीने जनतेला शांततेचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे। तर शहरात कलम 163 लागू करण्यात आले आहे। शहरात तणावपूर्ण शांतता आहे।